विद्याधर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. थोडेसे 40+ गटासाठी नियम शिथिल करण्यात येतात, कारण 11 खेळाडू होणं थोडंसं कठीण होतं. 40+ काही एखाद्या खेळाडूचा ड्रेसिंग नसतो किंवा एखादा खेळाडू उपस्थित नसतो, तर तिथे मात्र दोन्ही टीमला कॉपरेट करणं खूप गरजेचं आहे. ही विनंती असेल दोन्ही संघाला. जनार्दन पाटील गोलंदाजी मार्कर पहिलं षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज विद्याधर आणि नॉन स्ट्राईकला प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेत. एका बाजूला द्वारकानाथ चोरगे सर आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग पंच, मेन पंच जीवन गावंड सर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही पंचांना आपण शुभेच्छा देऊया. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू गोलंदाज जनार्दन पाटील, गोलंदाजी मार्कर, गोलंदाज तयार. पॉवर प्लेचं षटक खरं तर जनार्दन पाटील यांच्या खांद्यावरती ही जबाबदारी खरं तर पॉवर प्लेची दिली आहे. चांगलं षटक फेकावं लागेल, चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, एक लॉंगअप आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेला चिटकून उभे आहेत. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला, वेगवान प्रतीचा टाकलेला हा बॉल. खरं तर बॅटची कडा घेऊन गलीमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी, बॉलला अडवतील तोपर्यंत या चेंडूवरती मिळते ती फक्त सिंगल. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाचं धावफलक या ठिकाणी खुलं होतोय. धावफलकाचा श्रीगणेशा होतोय. ओवळे संघ जाऊन पोचलाय पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवरती. एक धावफलकावरती लागली जाते. पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू पाहायला मिळाला, वेगवान प्रतीचा हा बॉल होता. जनार्दन पाटील गोलंदाजी मार्कर, कित्येक वर्ष आपण पाहतो या खेळाडूला गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. टप्पा मागे घेतला होता, उसळी घेणारा हा चेंडू. खरं तर प्रतीक पाटील यांना चकवा दिला या चेंडूने आणि त्यानंतर आपण पाहतोय या चेंडूवरती डॉट बॉल येतोय. दोन चेंडू संपलेत, धावफलकावरती धावा येते एक. माफ करा, वाईट चेंडू आणि व्हाईट बॉलच्या मदतीने एक धाव आणखी एक मिळेल. 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. उजव्या यशीच्या थोडासा बाहेरचा हा चेंडू होता. बॉल तयार. हा पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल, खोदून काढलाय बॉलला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चकवा दिला चेंडूने आणि त्यानंतर आउटफील्ड फास्ट मैदानाची चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पहिला दणदणीत चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, परंतु त्यांना चकवा दिला खरं तर चेंडूने. हा बॉल अडवणं गरजेचं होतं आणि जसा चेंडू निसटला ना हातातून, सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पहिला दणदणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 6 धावा इथे धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल, थांबून ठेवावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. ओबळे संघ खरं तर थोडासा उशीर झाला या स्पर्धेमध्ये पोहोचण्यासाठी, परंतु चांगला खेळ त्यांचा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मोह संघाचं कौतुक करत तितकं कमी, कारण तब्बल 1 ते 1.5 तास ते या ठिकाणी लवकर पोहोचले होते. यावेळेला चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, लगेच चेंडू उचलून फेकतायत. तोपर्यंत पुन्हा एकदा मिळेल ती फक्त चिकी सिंगल. या चेंडूवरती कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी आणि या एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं धावसंख्या थोडीशी पुढे जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती लागल्या. जनार्दन पाटील यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. अगदी 5-6 पावलांचा त्यांचा रणअप आणि त्यानंतर चेंडू चांगले टाकले जात आहेत. यावेळेला लॉलीपॉप दिला होता, परंतु तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण मोहो टीमच्या खेळाडूच्या माध्यमातून यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्यांचा वर्षाव खरं तर यांच्यावरती होताना पाहायला मिळतोय, कारण असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु अगदी धावत त्या ठिकाणी चेंडूपर्यंत गेले, बॉलला पकडून ठेवलं आणि त्यानंतर चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये होतीये. तोपर्यंत धावा या बॉलवरती मिळतील ते फक्त 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि 2 धावा संख्येच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती लागल्या जातात. बॉल तयार. हा चेंडू समोर टाकला होता, आक्रमण पाहायला मिळालं, बॉलला फेकून दिलाय मिड विकेट सीमा पार. पहिला दणदणीत षटकार.
चांगला फटका पाहायला मिळाला या चेंडूवरती. खरं तर 5वा बॉल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ढकललं जात आहे. या षटकाराच्या मदतीनं 15 धावा ओवळे टीमच्या धावफलकावरती लागल्या जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतो आणि व्हाईट बॉलच्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचेल ती टोटल 16 आकड्यावरती. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. गोलंदाज तयार. चांगला स्ट्रोक ऑन साईडला कार्पेटच्या साहाय्याने ढकललं जाते. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. अगदी वेगानं चेंडूपर्यंत पोहोचतात परंतु या वेळेला चुकी केली आणि या चुकीला माफी नाही. सरळ चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये त्या ठिकाणी येतोय दणदणीत चौकार आणि चौकाराच्या मदतीने टोटल धावा 20. महागडं षटक करत राहिलंय मोहो संघासाठी. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय बिनबाद 20 धावा धावफलकावरती. स्थिरावले पुन्हा एकदा ते 20 आकड्यावरती. खरं तर पहिलं षटक असं वाटलं होतं गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जाईल परंतु शेवटच्या क्षणाला आक्रमकता धारण केली. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. विकेट किपर धावतायत बॉलच्या मागे परंतु चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत या बॉलवरती कंप्लीट केल्या त्या 2 धावा आणि या 2 धावा संख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 22 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच म्हटलं तर किमान 45-50 धावा तुम्हाला धावफलकावरती आणाव्या लागतील. अन्यथा समोरच्या संघामध्ये सुद्धा चांगले चांगले फलंदाज आहेत. कित्येक चांगल्या चांगल्या संघांना मोह संघाने सुद्धा नमवलंय आणि या स्पर्धेमध्ये एका बाजूला मोह आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ आहे तो ओवळे. 2 ताकदवार संघांच्या दरम्यान चालू असलेलं हे धुंद युद्ध आपण मैदानावरती पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय आतापर्यंत थोडासा अंगलट करता येताना आपल्याला पाहायला मिळाला परंतु अजूनही काही बिघडलेलं नाही. 3 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे. इथून जर विकेट मिळवलं या ओव्हरमध्ये इथून तर धावा थांबवल्या तर कदाचित कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल परंतु रोखण्यास तयार नाहीये. आक्रमकता सिद्ध करतायत फलंदाज प्रतीक पाटील. दुसरा षटकार या चेंडूवरती ठोकतायत आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 धावा धावफलकावरती. डीजे रोमांचक गीते छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण खरं तर डीजेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. आपण मनापासून धन्यवाद देऊया. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि प्रतीक पाटील आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करतायत. यावेळेला चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध यावेळेला चेंडूने घेतला. पॅडवरती आदळलाय परंतु चेंडू हा बाहेर निघणारा होता त्यामुळे हा दात मात्र फेटाळले आणि या चेंडूवरती डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू. हा पुढचा बॉल चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉल थांबणार नाहीये. सरळ चेंडू जाईल 1 बाउंड सीमा पार. चौकार.
मिळेल. प्रतीक पाटील, विद्याधर मात्रे, दोन आक्रमक ताकदवार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि सलामीवीर हे दोन फलंदाज आहेत. या जोडीला तुम्हाला फोडावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय बिनबाद. ही जमेची आणि महत्वाची बाजू खरं तर ओवळे संघाची आणि धावसंख्या जर आपण बघितली तर 33 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. किती धावसंख्येपर्यंत जाईल हे सांगणं फार कठीण, कारण ज्या पद्धतीने आक्रमण केलंय ना, पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा, सरासरीनं आपण पाहतोय 33 धावसंख्या धावफलकावरती. आपल्याला पाहायला मिळतं, त्यांचं पण स्वागत करूया. खरं तर सातत्यानं ज्या ज्या वेळेला या मैदानावरती आम्ही येत असतो, आजिवली गावामध्ये येत असतो, त्या त्या वेळेला अनुज बागीत खरं तर आमचे मित्र कुठल्याही प्रकारची कमी आम्हाला भासू देत नाहीत आणि ते या ठिकाणी आले, त्यांचा आपण धन्यवाद देऊया. या चेंडूवरती चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतील, परंतु बॉल जरा जातो आहे. साईड स्क्रीनवरती मारलेला हा दणदणीत षटकार. की त्यांचं इथे आगमन झालंय, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला ऑफिशियल कॉल दिला जातोय कस्तुरी 11 पारगाव संघाचा संघनायक आणि चॅलेंजर बेलवली संघाचा संघनायक. आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. इनिंग ब्रॅकमध्ये टॉस केला जाईल. ओमकार. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अगदी व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार ठोकला जातोय फलंदाज विद्याधर मात्रे यांच्या बॅटमधून. प्रतीक पाटील यांच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण पाहतोय 3 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. विद्याधर मात्रे 1 षटकार 1 चौकार त्याने ठोकलाय. दोन्ही फलंदाज आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करतायत. खरं तर पहिल्या चेंडूपासून चांगली फटकेबाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली, परंतु कोणता असा गोलंदाज का तो या जोडीला थांबवेल हे पाहावं लागेल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, बॅटची कडा लागून चेंडू सरळ जातोय गलेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी, बॉल अडवतायत, स्टॉप करतायत. तोपर्यंत एक धाव सहजरित्या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 46 धावा धावफलकावरती. महेश भोईर यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. 2 चेंडूवरती 2 ठोकले षटकार. तिसऱ्या चेंडूवरती आली 1 धाव. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं असेल. चेंडू रडार मध्ये आला, स्लॉट मध्ये आला, बॉल पाठवलं जाते प्लॉटच्या बाहेर. पुन्हा एकदा येतोय या षटकातील तिसरा षटकार. क्या धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतेय. या 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला आणि या 4 चेंडूमध्ये गोलंदाज महेश भोईर यांनी आपण बघितलं तर 19 धावा मयूर खर्ची केल्यात. हा पुढचा चेंडू खराब बॉल होता. इथे चांगला फटका, पुन्हा एकदा समाचार घेतला जातोय. बॉलला पुन्हा एकदा पाठवलाय, 1 बाउन्स सीमा पार. येतोय दणदणीत पुन्हा एकदा चौकार.
तिसरं होईल समाप्त. डीजे खरं तर हा फुलटॉस चेंडू होता. चेंडू असं वाटलं होतं सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं आणि त्या ठिकाणी लंगॉनला असलेले क्षेत्ररक्षक त्यांनी पकडला झेल. विकेट जाते, पहिली विकेट आणि विद्याधर म्हात्रे यांना सोडावं लागते खरं तर मैदान. आणि नवीन फलंदाज होता मैदानाच्या आतमध्ये विद्याधर म्हात्रे यांची जागा पाडून काढण्यासाठी हरेश दापोलकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज आता वापरण्यात येईल हे पाहणं आता गरजेचं असेल. तिसरी ओव्हर स्लॉग ओव्हरचा हाणामारीचं षटक. या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत तुम्हाला रोकावं लागेल, कारण धावसंख्या जर आपण बघितली 3 ओव्हरमध्ये तब्बल 56 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. चौथी ओव्हर करतर नामदेव पाटील यांच्या हातामध्ये हा चेंडू खरं तर यावेळेला दिला गेलाय. जबाबदारी टाकली सिनियर खेळाडू नामदेव पाटील, त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर खेळणारा फलंदाज आपण पाहतोय प्रतीक पाटील. या चेंडूवरती चांगला फटका, टॅप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. झेल सोडला. खरं तर या चेंडूवरती हा झेल पकडणं फार गरजेचं होतं. विकेट खरं तर फार महत्वाची होती, मोलाची विकेट होती आणि त्या विकेटला खरं तर जीवनदान दिलं गेलं प्रतीक पाटीलला. आणि या चेंडूवरती धावून कंप्लीट केल्या त्या 2 धावा. 12 झेल या संपूर्ण स्पर्धेतला खरं तर सोडला गेलाय. आणि कोणाचा झेल सोडलाय तर प्रतीक पाटील या खेळाडूचा झेल सोडलाय की मॅच हे आता पाहावं लागेल. हा झेल पकडणं फार गरजेचं होतं. हा चेंडू समोर टाकलेला बॉल, वळण दिलं चेंडूला, व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. चकवा दिला चेंडूनं करताना आणि विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येईल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या स्थिरावली आहे ते 58 या धावसंख्येवरती. 58 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही आपण बघितलं तर 4 बॉल या षटकातील बाकी आहेत. आक्रमकता ठासून टासून भरलेला हा फलंदाज आहे आणि आक्रमकता त्यांनी सिद्ध सुद्धा केली आहे. हा पुढचा चेंडू चांगला फटका रडार मध्ये आला. चाबुक शॉट बॉलला पाठवलंय, लॉंग ऑफ सीमा पार. पुन्हा एकदा येतोय दंदरी षटकार. वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात प्रतीक पाटील. खरं तर चांगली बॅटिंग त्यांची आज वेगळ्याच फॉर्मामध्ये आपल्याला तेच पाहायला मिळतात. 3 चेंडू संपलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 64 या धावसंख्येवरती. हा पुढचा चेंडू धीम्या गतीनं टाकलेला हा बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ पॅडवरती आदळतोय आणि हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू संपलेत. अजूनही 2 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. खरं तर नामदेव पाटील एक सिनियर खेळाडू या संघाचे. एका बाजूला मोह संघ आपण पाहतोय, जय हनुमान मोह, आणि दुसऱ्या बाजूला ओवळे. या 2 संघादरम्यान चालू असलेलं हे युद्ध आपण मैदानावरती पाहतोय. टॉस खरं तर जिंकले आणि मोह संघाने प्रथम निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. आणि गोलंदाजी करत असताना खरं तर गोलंदाजी चांगली जरूर झाली, परंतु चांगल्या चेंडूला खराब केलं असंच म्हणावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील आणि सलामीचे फलंदाज त्यांच्या सोबत असणारे विद्याधर म्हात्रे या खेळाडूने. आणि त्यानंतर एका मजबूत अवस्थेमध्ये चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 66 धावा. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. 1 धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाते दोन्ही फलंदाज दरम्यान. आणि या एकेरी विकेट आहे का, थर्ड अंपायर रेफर या ठिकाणी केला जातोय. चला या दरम्यान कस्तुरी इलेव्हन पारगाव वर्सेस चॅलेंजर बेलवली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी संपर्क साधायचा आहे. बेलवली संघात संघनायक रेडी आहे, तरी कस्तुरी इलेव्हन पारगाव संघात संघनायकांनी लगेचच टॉस बॉक्समध्ये या, कारण ऑलरेडी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे इनिंग ब्रेक झाली आहे. पारगाव संघात संघनायक आपण या लगेचच टॉस बॉक्समध्ये. रनआउट या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत.
हरेश दापोलकर आणि या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये खरं तर धाव संख्या स्थिरावली गेली ती शेवटच्या बॉलवरती 66 या धावसंख्येवरती आणि टार्गेट ठेवलं जातं ते 67 धावसंख्येचं दुसऱ्या इनिंगमध्ये. खरं तर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला ते प्रतीक पाटील यांचा. चांगली इनिंग त्यांनी या मॅचमध्ये त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. 66 धावा पहिल्या इनिंगमध्ये ओवळे संघानं कुठून काढल्यात आणि मोह संघासमोर 67 धावसंख्येचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. तर पारगाव संघानायक इनिंग ब्रेकमध्ये टॉस तरी यायचं आहे कारण बेलूर संघानायक रेडी आहे. आपण टॉस बॉक्समध्ये आपली वाट पाहतोय तरी पण कस्तुरी इलेव्हन पारगाव संघानायकाला हा शेवटचा पुकार आहे. जर का पहिला बॉल पडला तर टॉस विन बेलूर संघाला दिली जाईल याची नोंद घ्या. त्याच्यामुळे पारगाव संघानायकाला हा शेवटचा पुकार आहे की आपण टॉससाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. तर टॉससाठी विनंती करेन या बेलूर संघानायक आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्याचबरोबर मी विनंती करेन गुरुग्राम पंचायत कोणचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि बोर्ले गावचे एक आदर्श खेळाडू मच्छिंद्र पाटील यांना विनंती करतो की आपल्या शिवासे टॉस केलं जाईल. या आपण सचिन धावत या चला 40+. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. विनंती असेल मो टीमला की आपले 2 बॅटर मैदानामध्ये पाठवून द्यायच्यात. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे मात्र 67 धावांची. पहिल्या 17 मध्ये अफलातून खेळ केला इथे मात्र प्रतीक पाटील अर्थात वाहिनी मात्र चांगला खेळ केला. पुन्हा एकदा आपल्या शैलीतून प्रत्युत्तर देत असताना वैयक्तिक 41 धावाची इनिंग प्रतीक पाटीलच्या माध्यमातून पाहिली गेली. त्याला साथ देत असताना विद्याधर मात्रेला आपण पाहिलं ज्यांनी 23 धावांची एक ग्रेट इनिंग मात्र साकारली. आपलातून स्टार्ट या सलामीवीराने दिली आणि आता मात्र त्या धावा वाचवायच्यात त्या दुसऱ्या सत्रामध्ये. हेड इज अ कॉल. इट्स अ हेड. टॉस जिंकलाय तो म्हणजे बेलूर संघानं. सुनाद आपला निर्णय का असेल? फिल्डिंग. तर सुनाद चॅलेंजर बेलूर संघाचा खेळ आजही जसाच्या तसाच राहिलाय. जसा ऐन उमेदीमध्ये नरेश पाटील खेळायचा, राजेश पाटीलला मागच्याच आठवड्यामध्ये शाईन बाईक मिळाली. खूप उत्तम खेळ सुरू आहे. नेमका या खेळाचा राज काय? काही नाही, पहिल्यापासून खेळत आलेत आणि तशीच प्रॅक्टिस पण रोजची चालू असल्यामुळे खेळ तसाच आहे. शेवटचा प्रश्न. पारगाव वर्सेस बेलवली ही लढत आजकाल रेग्युलरच झाली आहे. कारण एकेकाळी पारगाव संघाला या 40+मध्ये खेळायला घेत नव्हतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. परंतु आजकाल सगळीकडे असंच असतं दादा. एखादा संघ जिंकत राहिला की तो सगळ्यांना नको असं वाटतं. परंतु जर का तो हरला ना की मग असं वाटतं यांनाही घ्या. पण जशी बेलूर संघाची एंट्री झाली, तुमच्यामध्ये लढती व्हायला लागल्या आणि जवळपास सगळ्याच स्पर्धेमध्ये बेलवली आणि पारगाव असाच सामना काहीसा पाहायला मिळतो. यंदाच्या क्रिकेटमध्ये पारगाव आणि तुमच्यात किती लढती झाल्या आणि नेमका निर्णय काय लागला? 3 ते 4 लढती झाल्या. सेम ते 3 वेळेला आम्ही 2 वेळेला असे. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू दादा. नाणेफेकीचा कौल जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय आला असता? नाणेफेकीचा कौल जिंकला असता प्रथम. चला प्रतीक भाई आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. अतिशय उत्तम खेळ. पारगाव हे फक्त नाव नाही तर पारगाव हे ब्रँड आहे. नरेश दादा, सोन्या ही सगळ्या मंडळींना पारगावचा वटवृक्ष क्रिकेटच्या माध्यमातून खूप सुंदररित्या सजवला आणि आज पुन्हा एकदा 30 दशक क्रिकेटमध्ये तोच दरारा आणि त्याच ॲटिट्यूडनं पारगाव खेळते. नेमकं त्या ॲटिट्यूडविषयी काय सांगाल? ते ॲटिट्यूड म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम. त्या प्रेमापोटीच आम्ही इथपर्यंत आजपर्यंत आहोत.
आज 50-55 वयाचे आमच्यात आहेत, 5-55चे आहेत, 50 5 आहेत, 45-40मधले पण 2-3च आहेत. म्हणजे सिनियर प्लेअरला रिस्पेक्ट देऊनच चालत आलो. त्याच्यामुळं हा प्रेक्षकांचा प्रेम आणि त्यांच्याच ऊर्जेमुळं आम्ही आजपर्यंत 100% परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतो आहे. थँक्यू सो मच. तर खऱ्या अर्थानं पाहिलं ना, 55चे 5 खेळाडू, 50चे 5 खेळाडू आणि 45च्या ना आता कुठे संधी मिळते. आणि हे सगळं 50 ओलांडून सुद्धा आजही प्रेक्षकच आमचे माईबाप ही मानणारी पिढी ही शेवटची असेल असं माझं प्रामाणिक मत आहे. त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या पारगाववाल्यांसाठी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. वळूया आपण या उत्तरार्धाकडे. थँक्यू सो मच. चला, ओवले टीम आपण अगोदरच उशीर केलाय, त्यामुळे आता आम्हाला सहकार्याची अपेक्षा आणि सामन्याला त्वरित सुरुवात करा. 24 चेंडू आणि 67 धावांचं आव्हान असेल. ते दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम मो समोर आपलातून खेळ मात्र प्रतीक पाटीलने केलाय. ताकदवान खेळ करत इथे मात्र सर्वांची मनं जिंकल्या. गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज होतोय सातत्याने रायगड टेनिस क्रिकेट पटलावर ज्यांचा बोलबाला राहिलाय, त्यांनी खऱ्या अर्थाने मुंबईच्या खेळाडूंनी देखील हार पत्करावी लागली होती. असा गोलंदाज खऱ्या अर्थाने आपण रिवाल यांना गोलंदाज ट्रॅकवर पाहतो. स्ट्राईक एंडला पहिलाच बॉल रिव्हर्स स्विफ्ट खेळायचं होतं. बाट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळण घेणाऱ्या चेंडूवर मात्र नंबर येतो 0. बॅटिंग रिव्ह्यू वाईटसाठी. या दरम्यान ओवळे संघाचा 12th मॅन रिवाल सर कोणी असेल तर पाठवा. कोणीतरी प्रेक्षक जरी असेल तुमचं तरी चालेल. प्रीतम दादा कोणीही असेल चालेल. फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात करत असताना आपण रिवॉल्ड मात्र सरांना पाहतोय. गोलंदाज ट्रॅकवर स्ट्राईक एंडला बॅट्समन प्रकाश मात्र. पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर रिवॉल्ड मात्रे सज्ज होतील. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला प्रकाश मात्रे यांना पाहतो आपण. यावेळी बाटची एज लागल्या. क्षेत्ररक्षक डीपला इथे मात्र यष्टीरक्षक खूप चांगला झेल टिपत पहिला दे धक्का मो टीमला. जेवढी ताकदवान फलंदाजी तेवढीच ताकदवान गोलंदाजी या टीमची राहिली आहे. सातत्याने खऱ्या अर्थाने ओढले टीम म्हटलं तर अजनबी नावाचं ब्रँड खऱ्या अर्थाने पाहतोय. आज मात्र सर्व खेळाडू एकजुटीने मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतोय. प्रतीक असेल, विद्या असेल, रिवॉल्जी मात्रे असतील की निश्चितपणे एक चांगला संघ मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. थोडासा लेट आलाय परंतु मैदानामध्ये सेट होतोय. हा मैदानामध्ये सेट होत असताना आपण ओवले टीमला पाहतोय. 24 चेंडू आणि 67चं आव्हान आहे. 16.75च्या सरासरीने मैदानामध्ये खेळ करायचा आणि अशा अनुषंगाने चांगली बॅटिंग करावी लागेल. नवी देणारा बॅटर आपण पाहतो जगदीश भोईर आणि त्याला साथ देत असताना जनार्दन पाटील यांना आपण मैदानामध्ये पाहतोय. इथे मात्र लाईन मात्र मिस पाहायला मिळते. थोडंसं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न रिवॉल्व मात्र इथे मैदानामध्ये करत असताना आपण पाहतोय. एक धावेने अवंतरची एक धाव धावपलकार जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने अकाउंट ओपन केले जात आहे. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मो टीमच्या माध्यमातून ही ओळख राहिल्या सातत्याने रिवॉल्व मात्र यांची एकाच टप्प्यावर दोन्ही साईडला टर्न करण्याची क्षमता. कधी गती परिवर्तन होतं, कधी चेंडू वेगाने ट्रॅव्हल होता. ही सातत्याने ओळख राहिल्या. यावेळी समोरच्या दिशेने भिडकावलाय. नो मास्लॅट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. खूप वेगाने क्षेत्ररक्षक आले होत्या. चेंडू आवाक्याच्या बाहेर. पहिला चौकार मो टीम साठी.
जातं अशा फटक्यांची नितांत गरज असेल ती मो टीमला. इथून चांगला स्टार्टअप इथून जर देत असतील हे खेळाडू तर निश्चितपणे या आव्हानापर्यंत पोहोचू शकतात. परंतु गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये आम्ही झाला तर मात्र सामन्याला थोडीशी कलाटणी वेगळी मिळू शकता. गोलंदाज रिवॉल्ड मात्र सज्ज होत आहे. बॅकफुटला केलंय, पंच चढवला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतात. चेंडू मात्र अडवला जातोय. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धाब्याच्या मदतीने 7 धावा धावफलकार लागले जातात. 67 धावांचा पाठलाग करत असताना अजून 60 धावा कंप्लीट करायच्यात. त्या येणाऱ्या मात्र चेंडूमध्ये 19 चेंडूमध्ये 60 धावा कंप्लीट करायच्यात त्या मात्र मो टीमला. इथून एखाद्या खेळाडूला मोठे फटके दाखवावे लागतील मैदानामध्ये. 60 धावा जर परास्त करायच्या असतील तर मैदानामध्ये. इथे मात्र लाईन मिस पाहायला मिळाली. जीवन गावंड सरांकडून इशारलाय दॅट्स वाईट. अवांतरची अजून एक धावफलकावर जोडली जाईल आणि एका धाब्याच्या मदतीने 8 धाबा धावफलकार लागल्या जातात. चांगल्या क्रिकेट मैदानामध्ये अद्यापपर्यंत दाखवलाय ओवले टीमच्या माध्यमातून. इथे मात्र गॅप मात्र शोधली जाते. गोळीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषेबाहेर येतोय चौकार. थँक्यू सो मच. आपण लगेचच सन्मानांकडे. एक षटकाचा खेळ मात्र संपलाय. त्या षटकाच्या ब्रेकमध्ये आपण सन्मानाकडे वळतो. तर मी विनंती करतोय अजिली गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय रामचंद्र विठू भागीत याला विनंती करतात आपण या आणि आपण आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय रामचंद्र विठू भागीत यांना विनंती करतोय आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि या स्पर्धेचे आयोजक अमितजी गायकर सचिनजी गायकर यांच्या शुभ हस्ते आदरणीय रामचंद्र विठू भागीत यांचा शुभ सन्मान केला जाईल. यानंतर संतोषजी पुंडलिक खरत अजिवली यांचाही शुभ सन्मान या सन्मानानंतर केला जाईल. रामचंद्र दादांचा सन्मान सचिनजी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. या स्पर्धेचे सर्वेसर्वा सचिनजी गायकर सर. यानंतर विनंती करतो संतोष दादा पुंडलिक घरत दादा आपण या आपलाही शुभ सन्मान इथे केला जाईल. अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून ओळख राहिले. अजिली गावाच्या क्रिकेटच्या अवतीभोवती सरळ हे व्यक्तिमत्व कायम या टीमच्या सोबत राहिले. संतोषजी खरत अजिवली यांचाही शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. आदरणीय संतोषजी घरत साहेबांचा शुभ सन्मान. त्यानंतर देवेंद्र लहू पाटील दादा आपल्याला विनंती आहे आपलाही शुभ सन्मान इथे केला जाईल. देवेंद्र लहू पाटील आणखीन एक आदर्श व्यक्तिमत्व. या 3 मान्यवरांचा सन्मान इथे मात्र होतोय. आणि वळूया लगेच आपण या सन्मानाकडे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. सतीश मात्र अजून एक हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होता. एकाला झाकावं आणि दुसऱ्याला बाहेर काढावं अशी गोलंदाजीचा स्पेल असणारा बराचसा क्रिकेटचा अनुभव असलेला हा गुणवान खेळाडू सतीश मात्र सज्ज होता. गोलंदाजीचा अंदाज आपण पाहिला गेला तर सतीशने मात्र कित्येक वेळा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कित्येक खेळाडूंना नाचवला आणि ती गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना इथे मात्र मैदानामध्ये पाहतोय 13 धावा ऑनबोर्ड लागल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना मो टीमच्या माध्यमातून फिरकीची जादूगारी मात्र मैदानामध्ये दाखवली जाता. एक चेंडू वेगवान, एक चेंडू स्लोवर, एकाच टप्प्यावर दोन्ही साईडून टर्न करण्याची क्षमता मात्र इथे मात्र बोटं फिरवली जातात. इथे मात्र अलॉंग द कार्पेट खेळले गेलेत. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये विद्याला आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. एकाच्या बदल्यात दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते आणि या 2 धाब्याच्या मदतीने 15 धाबा धावफलकार लागले जातात. मोठे फटके आले नाही तर दबाव वाढेल. मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना मो टीमवर इथून गिअर चेंज करणं खूप इम्पॉर्टंट असेल ते मो टीमसाठी. इथे गिअर चेंज केलाय, फटका फसलाय, जज केलं जातंय, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र हातातून निसटतोय आणि तिथे मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. 2 धाब्याच्या मदतीने 17 धाबा ऑन बोर्ड लागल्या जातात. अजूनही 50 धाब्यांची गरज असेल उर्वरित 14 चेंडूमध्ये. 14 चेंडू 50 धावा आणि चेंडूंचं अंतर वाढलंय. परंतु इथे मात्र चांगला खेळ जनार्दन पाटील करतोय. समोरच्या दिशेने गॅप मात्र शोधली जाते. क्षेत्ररक्षक पोचेल की नाही. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेबाहेर येतोय चौकार. लागले गेल्यात. येणारे चेंडू असतील 13 आणि जिंकण्यासाठी 46 धाब्यांची
गरज इथून जर मोठा फटका कन्वर्ट होत असेल तर शेवटच्या 2 षटकामध्ये 40 धावांचं आव्हान उरेल. परंतु इथे मात्र बोटं फिरवली जातात चेंडूवर आणि निश्चितपणे टप्पा पडल्यानंतर थोडासा आत्मय चेंडू तर निर्धाव चेंडूची सांगता होते. 21 धावा ऑन बोर्ड. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 46 धाव्यांची. 23.00च्या सरासरीने खेळ करावा लागेल आता मात्र मो टीमला. चला फिल्डिंग सेटअप करा, कुठलाही विलंब करू नका. पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी असेल. पहिल्या 3 षटकामध्ये 15 मिनिटामध्ये 3 षटक टाकले गेले पाहिजेत, याकडे देखील लक्ष असू द्या. 12 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज. बॉलवर अप्रतिम फटका कव्हरच्या डोकावरून येतोय उतुंगाचा षटकार. सामना अजून संपलेला नाही, कारण मैदानामध्ये जगदीश भोई बरसला जातोय. षटकाराच्या मदतीने 27 धावा. अजून एक गॅप शोधलाय क्षेत्ररक्षक तिथे डीप लात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. थोडीशी खराब पैकी तिसऱ्या धावेसाठी परततील की नाही, परंतु 2 धावा मिळतील त्या बॅटिंग करत असताना मो टीमला. आणि या 2 धावेच्या मदतीने 29 धावा धावफलकार लागल्या जातात. येणारे 10 चेंडू आणि आता मात्र आव्हान उरलाय ते 38 धावांचे. इथून या चेंडूवर जर 4 चेंडूवर 2 मोठे हिट आल्या तर थोडासा सामना जवळ येऊ शकतो तो मो टीमसाठी. परंतु मोठे फटके बॅटिंग करत असताना जगदीश भोईरच्या बॅटमधून येतील का? ते बॅकफुटला गेले, पण चढवला. नो मास लँड. चेंडू फरार होईल. सीमा रेषेबार येतोय चौकार. जाते बासमन जगदीश भोईर मात्र बरसला जातोय. चौकाराच्या मदतीने 33 धावा ऑन बोर्ड लागले जातात. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धाब्यांची गरज असेल अजूनही बॅटिंग करत असताना मो टीमला. रोमांचक मॅच खऱ्या अर्थाने आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. एका साईडला ओवले टीम आणि त्याच्या विरोधात खेळत असताना बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मो टीमला. येणारे 9 चेंडू आणि 34 धावा. स्ट्राईक एंडला जगदीश भोईर. इथे बॅकफुटला गेले, पण चढवला. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे डीपला ठेवलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. थोडीशी खराब पैकी पाहायला मिळते. डायरेक्ट जर फेकी झाली असती तर थोडंसं क्लोज मॅटर आपल्याला पाहायला मिळालं असता. 2 धावा मिळतील त्या मो टीमला. 2 धावा मिळतील त्या जगदीश भोईरला. आणि या 2 धावेच्या मदतीने 35 धावा ऑन बोर्ड. येणारे 8 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. सामना रोमांचक स्थितीमध्ये एखाद्या मोठ्या फटक्याची आता मात्र गरज असेल ती मात्र मो टीमला. जगदीश मध्ये ती क्षमता सिद्ध करावी लागेल. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचत नाही, परंतु इथे मात्र चेंडूने उलकावणे दिलाय. इथे नशीब मात्र बलवंत पाहायला मिळतात. येतोय नशिबाचा चौकार. यांना आपण पाहतोय. मयूर, जर सामन्याचा विचार करायला गेलं 12 मध्ये 46 हव्या होत्या, तेच समीकरण आता येऊन टेपलं. 7 चेंडू आणि 28 धावा. सामना अजूनही क्लोज आहे. इथून एखादा मोठा हिट जगदीशच्या बॅट मधून येत असेल तर मात्र सामना सोपा होऊ शकतोय तो मो टीमसाठी. 1 धाव येते. 1 धावेच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर
40 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 27 धाव्यांची. सागरजी पाटील जांभूलपाडा यांचे इथे आगमन झाले. भाऊंना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सामन्याला सुरुवात करा. कुठली टीम मीटिंग घेऊ नका आणि पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीमला विनंती असेल की दोन्ही टीम सज्ज राहायचं. पारगाव आणि बेलवली एक टफ फाईट या स्पर्धेतील निश्चितपणे पाहायला मिळेल. एक हवासा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. एका साईडला असेल कस्तुरी 11 पारगाव आणि त्याच्या विरोधात खेळत असताना चॅलेंजर बेलवलीला आपण पाहू शकाल नरेशजी पाटील यांचा हा संघ आणि त्याच्या विरोधात खेळत असताना केतन मयर, सोन्या, नरेश गायकवाड ही टीम मात्र तुम्हाला पाहू शकाल. सहा चेंडू आणि 27 धावा. पहिल्या 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील या मॅच मध्ये. पहिल्या 2 चेंडूवर जर मोठे हिट आले तर निश्चितपणे सामना रोमांचक स्थितीमध्ये जाईल. प्रवीण मुंगाजी येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचं षटक आता इथून मात्र भविष्य असेल या गोलंदाजाकडे या संपूर्ण मॅचचा. खूप चांगला संघ आपण मैदानामध्ये पाहतो. ओवळे संघ आणि त्याच्या विरोधात खेळत असताना मो टीम खूप चांगलं सहकार्य या टीमने आम्हाला आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने केलं. त्याबद्दल त्यांचं मी पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून मो टीमचा आभार मानेन. कारण आमच्या अगोदर हा संघ इथे दाखल झाला होता. अगदी 7 वाजता संघ इथे दाखल झाला होता. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. येणारे 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना प्रवीण मुंगाजीचा पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका येतोय उतुंग असा षटकार. सन्माननीय अतिथी अंकुशजी बागेत यांचे इथे आगमन झालंय. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. येणारे चेंडू या 5 आणि जिंकण्यासाठी 21 धावांचे. सामना इथूनही ओपन होऊ शकतो मो टीमसाठी हे दाखवलं बॅट्समन जगदीश भोईरने. वैयक्तिक 11 चेंडू मध्ये 35 धावांची ग्रेट इनिंग त्याच्या बॅटमधून येते. इथे मात्र अर्धशतक कंप्लीट करण्याची चान्स देखील त्याच्याकडे असेल. ताकदवान स्ट्रोक प्रत्येक क्षेत्रामध्ये खेळण्याची क्षमता असणारा हा गुणवान खेळाडू बरसला जातोय. प्रेक्षकांची मनं जिंकणारा खेळ मात्र मैदानात होता. बॅकफूटला जाऊन पण चढवायचं होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. थोडासा सुटकेचा श्वास सोडला असता. जर बॅटला चेंडू कनेक्ट झाला असता तर निश्चितपणे चौकार देखील मिळाला असता. कारण क्षेत्र खाली आहे हे अगोदरच जाणलं होतं बॅट्समन जगदीश भोईरने. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. इथे उलकावणी दिली जाते. व्हेरिएशन दाखवलं जात आहे. आपल्या फिरकीच्या जादूगारीवर नाचवलं जात आहे. गोलंदाज प्रवीण मुंगाजीने पहिला चेंडूवर जरूर षटकार आलाय परंतु ताकदवान कमबॅक मात्र मैदानामध्ये केलाय. येणारे 3 चेंडू आणि 21 धावा. बॅकफूटला गेले पण चढवलाय. सरळ चेंडू जाईल लॉंग स्टॉपला येतोय चौकार. चांगली मात्र मैदानामध्ये ठसन देत असताना आपण मैदानामध्ये पाहिलं जगदीशजी भोईर यांना. साई समर्थ चॅलेंजर बेलवली आज थोड्या वेगळ्या नावाने मध्ये खेळत असताना आपण बेलवली टीमला पाहू शकाल. साई समर्थ बेलवली अर्थात चॅलेंजर बेलवली टीम मात्र मैदानामध्ये आहे. पुढच्या मॅचमध्ये आपल्याला खेळताना पाहू शकाल. इनर चेंडू आहेत 2 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असेल. थोडासा सामना दूर गेलाय मित्रांमध्ये परंतु कमालीचा खेळ मात्र शेवटपर्यंत लढला जातोय मैदानामध्ये. जगदीश भोईर आणि येतोय सलगचा दुसरा चौकार.
एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. मी तर म्हणेन जगदीश भोईरसाठी 43 धाव्यांची ग्रेट इनिंग त्याच्या बॅटमधून साकारले. 15 चेंडूमध्ये काही कमालीचा खेळ राहिलाय. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं आणि विजयाच्या इथे शिक्कामोर्तब केलं जात आहे टीम ओवळेच्या माध्यमातून. दोन्ही टीमला विनंती असेल की लाईन अप करून आपण मैदान सोडा आणि पुढच्या मॅचसाठी विनंती असेल ती पारगाव टीम आणि बेलवली टीमला